Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur Maharashtra. We are discussing about the chapter principles of inheritance and variations. And in this chapter now we will talk about autosomal dominant traits, autosomal recessive traits, sex chromosomal traits. So first of all we'll start with autosomal traits or the characters. Basically there are two types of the traits, that is autosomal traits and sex chromosomal traits. The traits or the characters which are defined by autosomes are known as autosomal traits or autosomal characters. जेव्हा काही बॉडीचे कॅरेक्टर्स, जेव्हा काही ट्रेट्स हे ऑटोझोम्स डिफाइन करतात, ज्या कॅरेक्टर्सचे जीन्स हे ऑटोझोम्स वरती असतात, तेव्हा अशा कॅरेक्टर्सना, अशा ट्रेट्सना ऑटोझोमल ट्रेट्स असं म्हटलं जाईल. अँड व्हेन द जीन्स ऑफ characters, when the genes of the traits are present on sex chromosome, that is X and Y. जेव्हा काही कॅरेक्टर्स, जेव्हा काही ट्रेट्स हे सेक्स क्रोमोझोम वरच्या जीन्सने डिफाइन केले जातात, तेव्हा असे ट्रेट्स असतील, असे कॅरेक्टर्स असतात सेक्स क्रोमोझोमल ट्रेट्स. The genes when present on autosomes and determine the characters are known as autosomal traits, and when the genes present on sex chromosomes and determine certain traits are known as sex chromosomal traits. Okay, so basically these are the two types of traits. The inheritance shown by autosomal traits known as autosomal inheritance. जे काही इनहेरिटन्स असेल, जी काही अनुवंशिकता असेल या ऑटोझोमल जीन्स मुळे, अशा इनहेरिटन्सला ऑटोझोमल इनहेरिटन्स असं म्हणतात. ऑटोझोमल इनहेरिटन्स, इनहेरिटन्स शोन बाय ऑटोझोमल जीन्स कॉल्ड एज ऑटोझोमल इनहेरिटन्स. And there are two types of the genes present on autosomes. Some genes are dominant genes, while some genes are recessive genes, which determine the characters or the traits. ऑटोझोम्स वरती दोन प्रकारचे जीन्स आहेत, काही डॉमिनंट जीन्स असतात, काही रिसेसिव्ह जीन्स असतात. डॉमिनंट जीन्स दे प्रोड्यूस डॉमिनंट ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स, अँड रिसेसिव्ह अलील्स रिसेसिव्ह जीन्स दे फॉर्म ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट्स. म्हणजे पुन्हा आपल्याला ऑटोझोमल ट्रेट्स मध्ये, ऑटोझोमल इनहेरिटन्स मध्ये दोन टाइप्सचे जीन्स सांगता येतील. वन आर सेड टू बी डॉमिनंट autosomal genes and inheritance by such a genes known as dominant autosomal inheritance. And second, the recessive autosomal genes or inheritance. Dominant genes which determine the traits present on autosomes such as, काही डॉमिनंट ऑटोझोम्स वरती असणाऱ्या जीन्स काही कॅरेक्टर्स डिफाइन करतात आणि त्यांना आपण डॉमिनंट ऑटोझोमल जीन्स किंवा डॉमिनंट ऑटोझोमल इनहेरिटन्स असं म्हणतो. आणि कोणते असे कॅरेक्टर्स आहेत की जे डॉमिनंट ऑटोझोमल जीन्स डिफाइन करतात, दॅट इज द विडोज पीक. आणि सेकंड, हंटिंग्टन्स डिसीज. विडोज पीक आणि हंटिंग्टन डिसीज हे जे कॅरेक्टर्स आहेत हे डॉमिनंट अलील्स, डॉमिनंट जीन्स डिफाइन करतात. म्हणजे समजा हे एक ऑटोझोमल क्रोमोझोम्सची पेर आहे, होमोलोगस क्रोमोझोम, आणि यावरती डॉमिनंट अलील्स जेव्हा असतात, फॉर एक्झाम्पल विडोज पीक,
इज डिफाइन्ड बाय कॅपिटल जी कॅपिटल डब्ल्यू. जेव्हा कंडिशन कॅपिटल डब्ल्यू असते इट फॉर्म विडोज पीक. किंवा हंटिंग्टन डिसीज साठी ऑलिल असेल कॅपिटल एच. जेव्हा होमोझायगस किंवा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एच असेल कॅपिटल एच असेल तर हंटिंग्टन्स डिसीज कॉज करतो. रिसेसिव्ह ऑटोसोमल जीन्स, these genes are present in a recessive form. समजा ही क्रोमोझोम्स ची पेर आहे, होमोलोगस क्रोमोझोम्स. ऑटोसोम्स आहेत बॉडी कॅरेक्टर्स डिफाइन करणारे. डू नॉट डिटरमाइन द सेक्स, सेक्स डिटरमाइन करणारे जीन्स अर्थातच सेक्स क्रोमोझोमल जीन्स असतात. इथं जीन्स रिसेसिव्ह जीन्स असतील. फॉर एक्झाम्पल the genes for phenylketonuria small p, genes for sickle cell anemia HBS sickle cell anemia, and the gene for sickle cell anemia, second phenylketonuria, and the cystic fibrosis small c cystic fibrosis असे जीन्स. म्हणजे इथं विडोज पीक हे कॅरेक्टर आहे, डॉमिनंट अलील डिफाइन करतो. हंटिंग्टन्स डिसीज डॉमिनंट अलील डिफाइन करतो. आणि रिसेसिव्ह ऑटोसोमल जीन्स मध्ये आता सांगितल्याप्रमाणे एक फिनिलकीटोन्युरिया दुसरा डिसऑर्डर ऑटोसोमल जीन्स डिफाइन करतात, दॅट इज सिकल सेल अनेमिया. अँड द थर्ड डिसऑर्डर सिस्टिक फायब्रोसिस. या तीन डिसऑर्डर्स आहेत, रिसेसिव्ह ऑटोसोमल जीन्स डिफाइन करतात. सो दीज आर रिसेसिव्ह ऑटोसोमल ट्रेट्स. अँड इनहेरिटन्स रिसेसिव्ह ऑटोसोमल इनहेरिटन्स. हे दोन डिसऑर्डर्स आहेत. विडोज पीक त्याला डिसऑर्डर म्हणता येत नाही. विडोज पीक कंडिशन, हंटिंग्टन्स डिसीज डॉमिनन्स ऑटोसोमल जीन्स डिफाइन करतात. अँड इनहेरिटन्स इज डॉमिनंट ऑटोसोमल इनहेरिटन्स. सेक्स क्रोमोझोम्स वरती आपण बघतोय. This is the homologous part of X chromosome, homologous part of Y chromosome. These are the non-homologous part of X and Y chromosome. हे दोन non-homologous part आहेत X आणि Y chromosomes वरचे. The genes which are present on a non-homologous part of X and Y chromosome are known as sex-linked genes. The inheritance shown by all such genes known as sex-linked inheritance. जे genes एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्ट वरती आहेत, एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्ट वरती जे जीन्स आहेत मात्र ते सेक्स डिफाइन करत नाहीत, अशा जीन्सना सेक्स लिंक्ड जीन्स म्हणतात. सेक्स लिंक्ड जीन्स. द जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम आर नोन एज एक्स लिंक्ड जीन्स. जे जीन्स एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्ट वरती आहेत ते एक्स लिंक्ड जीन्स. अँड द जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम आर नोन एज वाय लिंक्ड जीन्स. जे जीन्स इथं वाय क्रोमोझोम वरती आहेत ते वाय लिंक्ड जीन्स. असे दोन टाइप्सचे जीन्स आहेत. एक्स लिंक्ड जीन्स दे डिफाइन ट्रेट्स सच एज कलर ब्लाइंडनेस, रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. दुसरी डिसऑर्डर हिमोफिलिया, डिलेड क्लॉटिंग ऑफ द ब्लड, हिमोफिलिया. थर्ड मस्क्युलर डिस्ट्रॉफी, डिजनरेशन ऑफ मसल्स. अँड द लास्ट मायोपिया, नियर साइटेडनेस, निकट दृष्टिता दोष. मायोपिया, नियर साइटेडनेस. ह्याच्या 4 डिसऑर्डर्स आहेत. कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि मायोपिया.
these are defined by X linked genes. याचे जीन्स इथे आहेत. अँड वाय क्रोमोझोम्स वरती जे जीन्स आहेत, वाय लिंक्ड जीन्स, वाय लिंक्ड इनहेरिटन्स, ऑल्सो सेड टू बी होलँड्रिक जीन्स. होलँड्रिक जीन्स. these जीन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मेल टू मेल. हे जीन्स नेहमी मेल टू मेल ट्रान्सफर होतात. सो कॉल्ड एज होलँड्रिक जीन्स. एक्झाम्पल, hypertrichosis, सेकंड baldness, बाल्डनेस म्हणजे टक्कल पडणं, हायपरट्रायकॉसिस म्हणजे कानावरती केस असणं, अँड थर्ड इच्थिओसिस. ओके, सो दिस इज अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द ट्रेट्स डिफाइन्ड बाय ऑटोझोम्स अँड सेक्स क्रोमोसोम्स. ऑटोझोम्स मध्ये डॉमिनंट ऑटोझोमल ट्रेट्स, रिसेसिव्ह ऑटोझोमल ट्रेट्स. डॉमिनंट ऑटोझोमल ट्रेट्स कोणते आहेत? विडोज पीक, हंटिंग्टन्स डिसीज. रिसेसिव्ह ऑटोझोमल ट्रेट्स फिनिलकीटोन्युरिया, सिकल सेल अॅनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस. आणि सेक्स लिंक्ड मध्ये एक्स लिंक्ड ट्रेट्स कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मायोपिया. वाय लिंक्ड और होलँड्रिक जीन्स and the traits, that is the hypertrichosis, baldness and ichthyosis. Okay, in the next video we will talk about the details about all these disorders. Thank you.